Good morning all of you. In previous lecture we have learned practice set 15. Today we are going to learn practice set 16, multiplication of decimal fraction. Solve example बघूया. The rate of petrol is rupees 62.32 per liter. Seema wants to fill 2.5 liter of petrol in her scooter. How many rupees will she have to pay? Which operation is required? सीमाला तिच्या स्कूटर मध्ये पेट्रोल भरायचं आहे. किती भरायचं आहे? 2.5 liters means 2.5 liter पेट्रोल तिला भरायचे आहे. कॉस्ट किती आहे? रुपीज 62.32 पर लिटर. पर मीन्स 1 लिटरची ही कॉस्ट आहे. हाऊ मेनी रुपीज विल शी हॅव टू पे? तिला किती रुपये पे करावे लागेल हे विचारलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? मल्टिप्लिकेशन ऑपरेशन इज रिक्वायर्ड. मल्टिप्लाय करावं लागेल. हे गणित आपण दोन मेथडनी सोडवू शकतो. त्यातली फर्स्ट मेथड बघूया. 62.32 मल्टिप्लाइड बाय 2.5. याला आपण काय करू? न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेऊया. पहा आता 62.32 मधला डेसिमल पॉइंट रिमूव्ह करायचा आणि त्या नंबरला आपण न्यूमरेटर मध्ये लिहायचं 6232. आता डिनॉमिनेटरचा विचार करू. 62.32 मध्ये राईट हँड साइडनी 2 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे म्हणून डिनॉमिनेटर मध्ये 100 येईल. मीन्स 6232 upon 100 multiplied by 2.5. यातला डेसिमल पॉइंट रिमूव्ह करूया आणि त्याला 25 ला न्यूमरेटर मध्ये लिहूया. 2.5 मध्ये डेसिमल पॉइंट राईट हँड साइडनी आपण काउंट केल्यानंतर 1 डिजिट नंतर आहे म्हणून डिनॉमिनेटर मध्ये 10 येईल. मग मल्टिप्लिकेशन करताना काय करायचं? न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन अँड डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं. 6232 मल्टिप्लाइड बाय 25. आन्सर गिव्हनच आहे. काय आलेला आहे आन्सर? 1,55,800. आता डिनॉमिनेटरचा विचार करू. 100 मल्टिप्लाइड बाय 10 इज इक्वल टू 1000. डिनॉमिनेटर मध्ये 1000 आले. आता याला आपण डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करू. मग डिनॉमिनेटर मध्ये 1000 आहे म्हणून किती झिरो आहे? 3 झिरो आहे. म्हणून डेसिमल पॉइंट देताना राईट हँड साइडनी 3 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट द्यायचा. म्हणजे आन्सर किती येईल मग? 155.800. सीमा विल have to pay rupees 155.80. सीमाला किती रुपये पे करावे लागतील मग? 155.80. आता सेकंड मेथड बघूया. सेकंड मेथड करताना काय करायचं? सर्वात पहिले डेसिमल पॉइंट रिमूव्ह करायचा आणि आपण जसं मल्टिप्लिकेशन करतो तसं मल्टिप्लिकेशन करायचं. 6232 multiplied by 25. Answer is given 1,55,800. आता याला आपण डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करूया. पहा आता 62.32 मध्ये राईट हँड साइडनी 2 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे म्हणून 2 अँड 2.5 मध्ये राईट हँड साइडनी 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे म्हणून 1. 2 + 1 किती झाले? 3. म्हणून आन्सर मध्ये डेसिमल पॉइंट देताना राईट हँड साइडनी आपल्याला 3 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट द्यावा लागेल. मग आन्सर काय होईल? 155.800. आलं लक्षात? ओके. नेक्स्ट आता आपण प्रॅक्टिस सेट 16 पाहूया. फर्स्ट, इफ 317 मल्टिप्लाइड बाय 45 इज इक्वल टू 14,265, then 3.17 multiplied by 4.5. हा आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी. मग पहा आता 317 यामध्ये काय केलं त्यांनी? 3 नंतर डेसिमल पॉइंट दिला म्हणजे 3.17 मल्टिप्लाइड बाय 45 मध्ये 4 नंतर डेसिमल पॉइंट दिला मीन्स 4.5.
याचं मल्टिप्लिकेशन करायचं, पण आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंच नाही, आन्सर गिवन आहे. फक्त आपल्याला डेसिमल पॉइंट कसा द्यायचा याचा विचार करायचा, ते बघूया. आता पहा 3.17 यामध्ये राईट हँड साइडनी 2 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे म्हणून 2 अँड 4.5 मध्ये राईट हँड साइडनी 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे म्हणून 1. 2 + 1 3. मग आपल्याला डेसिमल पॉइंट देताना राईट हँड साइडनी 3 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट द्यावा लागेल. मग आन्सर काय होईल 14.265. पण काही जण काय करतात, लेफ्ट हँड साइडनी डेसिमल पॉइंट मोजतात, ते चुकीचं आहे, तसं करायचंच नाही. पहा, समजा जर लेफ्ट हँड साइडनी आपण डेसिमल पॉइंट मोजला तर काय आन्सर येईल 142.65. हे चूक आहे. 14 पॉइंट अँड 142 पॉइंट यामध्ये खूप फरक आहे, म्हणून नेहमी आपण मल्टिप्लिकेशनचं एक्झाम्पल करताना डेसिमल पॉइंट जर द्यायचा असेल तर तो राईट हँड साइडनीच द्यायचा. मग करेक्ट आन्सर काय होईल 14.265. आणि सेकंड एक्झाम्पल ॲज युअर होमवर्क आहे, ते तुम्ही सॉल्व करायचं. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन मल्टिप्लाय, त्यातला फर्स्ट घेऊया. 2.7 मल्टिप्लाइड बाय 1.4. आता हे गणित आपण 2 मेथडने सोडवू शकतो. त्यातली फर्स्ट मेथड पाहूया. मेथड 1. काय करायचं, सर्वात पहिले डेसिमल पॉइंट रिमूव्ह करायचा आणि आपण जसं मल्टिप्लिकेशन करतो तसंच मल्टिप्लिकेशन करायचं, नेहमी जसं करतो तसं. मग 2.7 चे काय होईल 27 मल्टिप्लाइड बाय 1.4 चं काय होईल 14. मग मल्टिप्लाय करूया. 14 7 जा 98, 98 शी 8 कॅरी ऑन 9, 14 2 जा 28, 28 + 9 37. मग आन्सर किती आलं 378. आता याला आपण डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करूया. मीन्स 2.7 मल्टिप्लाइड बाय 1.4. आता आन्सर आपण काढलेलंच आहे, इथे फक्त डेसिमल पॉइंट कसा द्यायचा ते पाहायचं. 2.7 राईट हँड साइडनी यामध्ये काय आहे 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट दिलाय म्हणून 1. 1.4 मध्ये राईट हँड साइडनी 1 डिजिट नंतरच डेसिमल पॉइंट आहे म्हणून 1. 1 + 1 2. म्हणून आन्सर मध्ये आपल्याला राईट हँड साइडनी 2 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट द्यावा लागेल. मग आन्सर काय होईल 3.78. आता आपण सेकंड मेथड बघूया. या मेथड मध्ये आपल्याला काय करायचं आहे 2.7 मल्टिप्लाइड बाय 1.4. या एक्झाम्पलला आपण न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. पहा आता 2.7 चं काय करायचा डेसिमल पॉइंट रिमूव्ह करायचा. 27 न्यूमरेटर मध्ये लिहायचे. मग डिनॉमिनेटरचा विचार करायचा. 2.7 मध्ये राईट हँड साइडनी 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे म्हणून डिनॉमिनेटर मध्ये 10 येईल. 27/10 मल्टिप्लाइड बाय 1.4 मध्ये डेसिमल पॉइंट रिमूव्ह केला. 14 आपण न्यूमरेटर मध्ये लिहिला अँड मग डिनॉमिनेटरचा विचार केला. 1.4 मध्ये राईट हँड साइडनी 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे म्हणून डिनॉमिनेटर मध्ये 10 येईल. मग न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं. 27 मल्टिप्लाइड बाय 14/10 मल्टिप्लाइड बाय 10. मग आपण याचं मल्टिप्लिकेशन करायचं. काय होईल 14 7 जा 98, 98 शी 8 कॅरी ऑन 9, 14 2 जा 28 + 9 = 37. म्हणजे आन्सर किती येईल मग 378. 10 मल्टिप्लाइड बाय 10 डिनॉमिनेटर मध्ये आहे म्हणून डिनॉमिनेटर मध्ये 100. आता याला आपण डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करूया. मग डिनॉमिनेटर मध्ये 100 आहे, 100 मध्ये 2 0 आहे म्हणून डेसिमल पॉइंट राईट हँड साइडनी
2 डिजिट नंतर द्यायचा, मग आन्सर काय होईल 3.78. या दोन्ही मेथड करेक्ट आहे. तुम्हाला जी सोपी वाटते त्या मेथडनी तुम्ही करू शकता. रिमेनिंग 3 एक्झाम्पल ॲज युअर होमवर्क आहे. काही अडचण असल्यास मला विचारा. यानंतरचा भाग आपण पुढील लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.